बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये उघडलेलं आहे आणखी एक दार आणि ते दार आहे चुगली दार। त्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला 3 सदस्यांना जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं, जे ज्यांना आतमध्ये बोलवलं आणि त्यांच्याबद्दलची चुगली तिकडे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि काय काय चुगल्या कोणाबद्दल दाखवलेल्या आहेत तेच आपण आज जाणून घेणार आहोत। तर सर्वात पहिले जे आहे ते तिकडे विशालला बोलवतात आणि त्याला काय दाखवतात, तिकडे करण आणि जो आपला आयुष आहे ते तिकडे बोलत असतात की बाबा ह्याचा जो डॉक्टरांना पाठवा, ह्याचा जो गळा आहे तो गळाचा आवाज अजून कमी करा, उलटच काहीतरी गोळी द्या जे आवाजाचा पूर्ण बंद होईल। अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या तिकडे बोललेल्या होता करण आणि आयुष, ते विशालला दाखवायचा प्रयत्न केला। आणि त्यानंतर जे आहे ते विशाल जो बोलतो की मला असं वाटलं होतं की माझे जे कॉम्पिटिटर आहेत किंवा दुसरे कोणते असतील ते जण माझी चुगली करत असतील, पण नाही, इथे माझे मित्र जे आहेत ते चुगली करायचा प्रयत्न तिकडे करत आहेत। आणि त्यानंतर बोलवतात तन्वीला आणि तन्वीला काय दाखवतात माहितीये का, त्यामध्ये दिव्या, करण, सोनाली आणि हे जे संपूर्ण 3-4 जण बसलेले असतात ते तिकडे डिस्कस करत असतात की ह्यांना असं वाटतं की आवाज वाढवलाच कीच आपण जिंकतो आणि जिथे पुढे काय बोलतात ते पुढाकार घ्यायचा आणि पुन्हा ऐकून दाखवायचं की हा आम्ही हे करतोय ते करतोय असं करतोय तसं जतावता येत ते लोकांना, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा ते प्रयत्न करतात। आणि सोनाली तिकडे म्हणते की बाबा ह्यांना असं वाटतं की किचन कॉन्कर केलं की आपण जे आहे ते पूर्ण बिग बॉस जो आहे तो जिंकतो किंवा फायनल पर्यंत जातो, अशा प्रकारच्या चुगल्या ज्या आहेत ते दाखवायचा प्रयत्न केला तन्वीला। आणि त्यानंतर शेवटी बोलवतात प्राजक्ताला आणि त्या प्राजक्ताला दाखवतात आपली तन्वी आणि अनुश्री जे काय बोलत होते बाथरूमच्या एरियामध्ये त्याबद्दल। आणि अनुश्री आणि तन्वी तिकडे काय बोलत होत्या की बाबा नॉमिनेशनचा टास्क बिग बॉसने दिला होता, नॉमिनेट करा, पण तिकडे ती रडत बसली होती, हिच्यामुळे मी आता विनल दिसणार आहे। या संपूर्ण गोष्टी दाखवायचा जो आहे तो प्रयत्न तिकडे बिग बॉसने प्राजक्ताला केलेला आहे। पण मी तुम्हाला सांगतो, हे जे बिग बॉसचे मेकर्स करत आहेत ना की लगेचच्या लगेच त्या आठवड्यामध्ये लगेच चुगल्या दाखवायच्या ना, त्यामध्ये चांगले जे बॉन्ड आहेत ना ते जास्त आपल्याला बघायला मिळतील की नाही मिळतील, कारण की चुगल्या आल्या आणि त्या जर आपल्याच मित्रांनी केलेल्या असतील आणि त्या जर ऐकायला मिळाल्या तर पूर्ण जे रिलेशन आहे दोघांचं ते पूर्णपणे जे आहे ते खराब व्हायचा प्रयत्न तिकडे होतो। आणि ही एक इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे ज्यामध्ये खूप लोक एकमेकांवर जे आहे ते विश्वास ठेवणार नाही आहेत आणि तीच गोष्ट येत्या काळात आपल्याला बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे की कशा पद्धतीने गोष्टी पुढे जाणार आहेत। तुमचं मत काय आहे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।